नमस्कार, मी वर्षा भस्मारे. मुंबई आउटलुक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. चला तर मग पाहूया दुपारच्या झटपट बातम्या. राज्यात आजपासून 17,471 पदांसाठी पोलीस भरती सुरू झाली आहे. राज्यातील विविध केंद्रांवर भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. 17,471 पदांसाठी राज्यभरातून 17,76,000 अर्ज आले आहेत. अर्ज करणाऱ्या उमेदवारांमध्ये उच्च शिक्षित तरुणांची संख्या जास्त आहे. दरम्यान राज्यात काही ठिकाणी पाऊस सुरू असताना अशा स्थितीत भरती प्रक्रिया राबवणं योग्य नाही, अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत. मुंबईत पावसामुळे भरती प्रक्रियेचं वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही. मात्र घाटकोपरच्या रेल्वे पोलीस मैदानात रेल्वेतील विविध पदांकरिता भरती प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. तर दुसरीकडे नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती या जिल्ह्यातही भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. वाढत्या तापमानामुळे जगभरात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. भारतात उष्णतेच्या लाटेमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 65 वर गेली होती. आखाती देश सौदी अरेबियाची अवस्था आता आणखीनच बिकट आहे. आधीच सौदी अरेबियातील उष्मा प्राणघातक आहे, मात्र यावेळी सर्व विक्रम मोडीत काढत तापमानाने 50 अंशाचा टप्पा ओलांडलाय. दरम्यान अतिउष्णतेमुळे सुमारे 550 हज यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याचं सौदी सरकारने सांगितलंय. मुंबईतील जवळपास 50 हॉस्पिटलमध्ये बॉम्ब असल्याची धमकी दिल्यानंतर आता पालिका मुख्यालय, कॉलेज आणि विमानतळावर देखील बॉम्ब असल्याची धमकी मिळाली आहे. ईमेलवर मिळालेल्या या धमकीमुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. सलग आलेल्या धमक्यांमुळे मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. आतापर्यंत काहीही संशयास्पद वस्तू आढळली नसल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. सध्या धमकीचे मेल पाठवणाऱ्याचा शोध सुरू आहे. रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलाय. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारला काहीसा फटका मिळाला, त्यामुळे विधानसभा निवडणुका समोर ठेवून राज्य सरकार काही कल्याणकारी योजना राबवत असल्याचं चित्र दिसत आहे. मुंबईत रिक्षा आणि टॅक्सी चालकांना परिवहन विभागाकडून दंड आकारला जात होता, तो यापुढे आकारला जाणार नाही. या संदर्भातील निर्देश परिवहन विभागाचे आयुक्त आणि पोलीस उपायुक्तांना देण्यात आले आहे. मात्र नियम मोडल्यास नक्कीच दंड भरावा लागेल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय. गेल्या काही दिवसांपासून लपंडाव खेळणाऱ्या पावसाने अखेर आज सकाळी मुंबईत हजेरी लावल्याचं चित्र आहे. मंगळवारी रात्री मुंबई शहर आणि उपनगर परिसरात पावसाच्या काही मुसळधार सरी कोसळल्या. तसेच रात्रभर पावसाची रिपरिप सुरूच होती. मात्र बुधवारी पहाटेपासून मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झाली. वरळी, दादर, माटुंगा या परिसरासह उपनगरातही पावसाने हजेरी लावली आणि वातावरणात गारवा आलाय. त्यामुळे उकाडा, घामामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना थोडासा का होईना दिलासा मिळाला आहे. तर या होत्या आजच्या बातम्या. पाहत रहा मुंबई आउटलुक.